अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी, गुरुचरित्र ग्रंथ हलवावा कसा, जे काही पूजेसाठी सामान आपण ठेवलं आहे ते त्याच्या नंतर त्याचं काय करावं, ग्रंथ उचलून नंतर कुठे ठेवावा आणि गुरुचरित्र पारायणाची विधिवत सांगता कशी करावी. जर तुम्ही केंद्रात बसलेले असाल तरी सुद्धा त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. बघा, सगळ्यात आधी 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण ताई आम्हाला करायचं आहे. आम्ही कधी करू शकतो, तर तुम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार ह्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता, की जेणेकरून मग गुरुवारी त्याची सांगता होईल. ज्यांना नाही शक्य होत त्यांनी मग मंगळवार, बुधवार, गुरुवार या पद्धतीने पठण करू शकता, की जेणेकरून त्याची सांगता 5व्या दिवशी होईल. 3 दिवसीय पारायण जर तुम्हाला, आणि सगळ्यात महत्वाचं, गुरुचरित्र पारायण तुम्ही करताय ही सगळी दत्त महाराजांची कृपा आहे. संक्षिप्त गुरुचरित्र तुम्ही पठण करत आहात ही सगळी दत्त महाराजांची कृपा आहे. आपण कोणी नाही, करता करविता ते आहे. तुमच्याकडनं किती सेवा करून घ्यायची, काय करायचं, हे सगळं त्यांनी लिहून ठेवलं आहे. 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं म्हटल्यावर तुम्हाला बसणं होतं का? बघा, आपण 7 दिवसाचं करतो तरी 1.5-2 तास आरामशीर लागतं आपल्याला. तर जर तुम्ही 3 दिवसाचं पारायण करणार असेल तर ते अवघड आहे तुमच्यासाठी ते पठण करणं. कारण पहिल्या दिवशी 1 ते 19 की 1 ते 22 अध्याय वाचायचे असतात. दुसऱ्या दिवशी 1 ते 21 अध्याय पहिल्या दिवशी असतात. दुसऱ्या दिवशी 22 ते 34 अध्याय असतात आणि नंतर 35 नंतर करायचं असतं. तर एवढा स्टॅमिना आहे का? बसणं होत असेल तरच 3 दिवसाचं पारायण करा, नाही तर करू नका. कारण वाचायचं म्हणून वाचणं नाही. गुरुचरित्रातला प्रत्येक अध्याय आपल्याला खूप काही शिकून जातो आणि गुरुचरित्र वाचण्यासाठी नाही, ते आत्मसात करण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं. त्याच्यात काय आहे, कारण आपल्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्या त्या अध्यायाचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. मग आपल्याला दत्त महाराजांची खरं तर भेट व्हावी म्हणून गुरुचरित्राचं पारायण करायचं. म्हणून वाचायचं म्हणून वाचायचं नाही. खूप स्पीड आहे पण कुठल्या अध्यायात काय आहे काही कळत नाही. म्हणून सांगते की दत्त भेटीसाठी गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं, की जेणेकरून खरंच या 7 दिवसात दत्त भेट होते. अहो, कितीतरी महिलांचे अनुभव येतात, हे रोज फोन येतात, रोज तुमच्या कमेंट्स येतात, रोज मेल येतात की ताई मला असं स्वप्न पडलं, ताई मला असा अनुभव आला. ही सगळी दत्तकृपा. मी म्हटलं होतं की या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये दत्त महाराज तुम्हाला दर्शन देतातच आणि असंख्य महिलांना त्याचा अनुभव येत आहे, किंबहुना या दत्त जयंतीपर्यंत येणार आहे. आता बघा, जर आपण 28 तारखेला पारायणाला बसलो तर 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे, दत्त जन्म होणार आहे. त्याच्यानंतर 5 तारखेला सांगता करायची असते. 7 दिवसाच्या गुरुचरित्र पारायणाची सांगता ही 8व्याच दिवशी करायची असते. आता जे लोक 27ला बसलेले आहेत तर त्याची सांगता कधी येते? 3 तारखेला आपलं पारायण संपतं. मग 4 तारखेला करायचं का? नाही, कारण जो पारायणाला बसला आहे, कुठलं पण पारायण असेल, म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र असेल, मूळ गुरुचरित्र ग्रंथ असेल, त्यांना 4 तारखेला उपवास धरायचा असतो. हा जो उपवास हा एकादशी प्रमाणे असतो. तुम्ही फराळ करू शकता, तुम्ही खिचडी खाऊ शकता, तुम्ही भगर खाऊ शकता, तुम्ही जे काही आपण चकल्या पापड्या तळतो ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता. पण हा उपवास दिवसभर तुम्हाला धरायचा असतो आणि दिवसभर धरून तो उपवास तुम्हाला 5 तारखेला दत्त महाराजांना नैवेद्य अर्पण करून आपल्याला तो उपवास सोडायचा असतो. बघा, सगळ्यात आधी तर आपण केंद्रात पारायण करणार आहोत, तर केंद्रात अर्थात 5 तारखेलाच आपल्याला आपला जो काही ग्रंथ आहे तो देता. मग तो ग्रंथ घरी घेऊन यायचा, केंद्रात प्रसाद दिला जातो. मग तुम्हाला इच्छा असेल तर, आता बऱ्याच लोकांची अशी भावना आहे की ताई आम्ही केंद्रात, आता तो प्रसाद आहे, खरं तर तो प्रसाद आहे आणि तो प्रसाद आम्ही खाऊ का, किंवा तो प्रसाद आम्ही घरी घेऊन येऊ का, आणि घरी आल्यावर तो प्रसादाबरोबर आपलं काही जेवण आहे तर ते आम्ही करू का? बघा, प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. असंख्य महिला आहे ज्या केंद्रातच उपवास सोडतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही केंद्रातच उपवास सोडावा. पण आपल्याला वाटतं की नाही, मी पारायण केलं आहे तर माझ्या ग्रंथाची सांगता मी माझ्या घरात करू शकते. तर तुमची इच्छा. घरात नैवेद्य काय दाखवायचा, तर नैवेद्य आपल्याला वरण भात, घेवड्याच्या शेंगा सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आमच्याकडे श्रावणी शेंगा म्हणतात किंवा घेवड्याच्या शेंगा म्हणतात. बघा, वाल पापडी, वालाच्या शेंगा वेगळ्या. इथे जर स्क्रीनवर दिसलं तर मी तुम्हाला टाकेल
की आपल्याला तर आपल्याला श्रावणी शेंगा किंवा जेव्हा जेव्हा त्याला घेवड्याच्या शेंगा म्हणतात, याचा नैवेद्य दत्त महाराजांना प्रिय आहे. बाकी खूप काही सागर संगीत करायचं नाही. वरण भात करा, घेवड्याच्या शेंगा करा, किंवा एखादी भाजी तुम्हाला कांदा लसूण विरहित स्वयंपाक करायचा, वरण भात घेवड्याच्या शेंगा शिरा केला तरी हरकत नाही, किंवा अजून एखादी भाजी तुम्हाला ऍड करायची असेल तर तुम्ही करू शकता. फक्त कांदा लसूण करू नका. तुम्ही बाकी भात, तुम्ही वरण भाताशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही. ज्यांची इच्छा आहे त्यांनी पूर्णाचा स्वयंपाक केला तरी हरकत नाही. तुमच्या मनावर आहे तुम्हाला काय करायचं आहे काय नाही. हे झालं. आता दुसरं की ताई आम्ही घरातच पारायणाला बसलो आहोत, तर घरात जरी बसले असाल तरी सुद्धा तुम्हाला 5 तारखेला सांगता करायची आहे. आता ती सांगता ज्या पद्धतीने मी आता सांगितलं, वरण भात भाजी चपातीचा तुम्ही नैवेद्य दाखवा. पूर्णाच्या आरत्या केंद्रात सांगितल्या जातं की आपल्याला पूर्णाच्या आरत्या करायच्या. तुम्ही घरून पुरण करून घेऊन या. तुमची इच्छा असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन आरत्या कराव्या, नाही तर तुमच्याच घरात जे लोक घरात बसलेले आहे पारायणाला त्यांनी घरातच सांगता करावी. ज्यांनी 21 पारायण केले आहे स्वामीचरित्र सारामृताचे, ज्यांनी 11 पारायण केले आहे त्यांचं सुद्धा उद्यापन दत्त जयंतीला येईल. ते साधं भोळं आहे. वरण भात भाजी चपाती करायचे. किंवा दत्त जयंतीच्या दिवशी आपलं शेवटचं पारायण होतं. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथाची सांगता करत असतो, खरं तर स्वामीचरित्र सारामृताचे 21 पारायण 11 पारायण जेव्हा आपण करतो तेव्हा सांगता वगैरे काही नाही. साधं आहे. फक्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो. मग आपण जर 4 तारखेला सुद्धा पारायण करणार आहोत, तर इकडे जेव्हा आपण स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवतो, दत्त महाराजांच्या एक कुलदेवीचा नैवेद्य असतो, एक ग्रंथाचा नैवेद्य असतो, एक दत्त महाराजांचा नैवेद्य असतो, एक स्वामी महाराजांचा नैवेद्य असतो. 4 नैवेद्याचे ताटे आपल्याला करायचे असतात. भरपूर व्यवस्थित नैवेद्य करा. एकावर एक ठेवायचं नाही. प्रॉपर भाजी पोळी वरण भात जे काही करणार आहे त्याचा 4 नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहे आणि ते आपणच ग्रहण करायचे. म्हणजे समजा जर मी 4 नैवेद्य केले तर एक माझ्या पतीसाठी, एक मुलासाठी, एक सासूबाईंसाठी, एक मुलीसाठी, जेव्हा असेल तो आपल्या घरातल्यांनीच तो नैवेद्य ग्रहण करायचा. आता बघा, जे घरात करणार आहे त्यांच्यासाठी सांगते. जे 3 दिवसीय पारायण करणार आहेत त्यांनी सुद्धा सांगता दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी करा. ज्यांचं संक्षिप्त गुरुचरित्र पारायण चालू आहे माझ्यासारखं, त्यांनी सुद्धा त्या संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाची सांगता सुद्धा तुम्हाला 5 तारखेला करायची आहे. दत्त जयंती झालं म्हणजे आपण सगळं कांदा लसूण खायला मोकळं नाही. जोपर्यंत सांगता होत नाही, म्हणजे 5 तारखेचा नैवेद्य तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत होत नाही. बघा, आपण आपले सगळं संसारिक जबाबदाऱ्या सोडून आपण पारायण करत आहे. ब्रह्मचर्याचं पालन केलं आपण, त्याच्याबरोबर आपण कांदा लसूण वर्ज्य केला, आपल्या आवडीचे जे काही पदार्थ आहेत त्याचा त्याग केला, तर आपलं भाग्य आहे हे सगळं. हे 7 दिवस या सगळ्या वाईट गोष्टींचा आपण त्याग केला आणि दत्त सेवा केली जी महाराजांनी आपल्याकडनं करून घेतली आहे. पण 5व्या दिवशी सुद्धा जर शक्य असेल सांगता केल्यावर, तर संध्याकाळी सुद्धा कांदा लसूण वर्ज्य करा जर तुमची इच्छा असेल तर. मी तर सांगते करा. आणि ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करा शेवटच्या दिवशी, कारण ती ग्रंथाचं उद्यापन झालेलं असणार आहे. बाकी तुमची इच्छा. आता बघा, हे सगळं तुम्हाला सांगितलं. केंद्रात जाऊन काय करायचं, केंद्रातला ग्रंथ आपल्या घरी आणायचा, त्याची पूजा करायची आणि मग दत्त महाराजांची आरती घ्या, स्वामी महाराजांची आरती घ्या आणि नैवेद्य अर्पण करावा. ज्यांची इच्छा आहे की मी केंद्रात जरी पारायण केलं आहे पण सांगता मला घरात करायची आहे, त्यांनी फक्त ग्रंथ घेऊन यावा, आपल्या घरात ठेवायचा. जे काही स्वयंपाक केला आहे त्याचा नैवेद्य दाखवू शकता. आणि ज्यांनी घरात केली आहे त्यांना घरातच करायची आहे. आता घरात मांडणी आपण केली आहे तर याचं काय करायचं बघा. आधी सांगते, जो फोटो आहे महाराजांची मूर्ती आहे की तुम्ही काय ठेवलं असेल ते तुम्ही काढून घ्या, मूर्तीवर अभिषेक करा, फोटो स्वच्छ पुसून घ्या. त्याच्याबरोबर जे काही आपण नारळ ठेवलं होतं, नारळाचा खूप प्रश्न आहे की त्या नारळाचं काय करायचं. बघा, तुमची इच्छा असेल, तुम्हाला दत्त तत्व त्या नारळामध्ये इतकं आकृष्ट झालेलं असतं, तुमची इच्छा असेल तर त्या नारळाला गाठ बांधायची. आपल्या घरात एक खुंट असतो, खुंटीवर टांगलेलं. आता खुंटीवर हा थोडासा जुना शब्द आहे, पण तुमच्या घरात जर जागा असेल तर ते नारळ अगदी तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या वरती, म्हणजे आतल्या बाजूला वरती पण तुम्ही ते नारळ लावू शकता की कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्या घरात प्रवेशच करणार नाही. किंवा तुमच्या घरात जिथे जागा असेल बेडरूम सोडून तिथे, म्हणजे व्यवस्थित थोडंसं पालन पण होईल त्याचं. किंवा मग तुम्ही देवघरात पण तो टांगू शकता. आता नाही शक्य होत ताई तर तो नारळ तुम्ही फोडून पण खाऊ शकता, कारण एवढ्या सात्विक लहरी, एवढं सामर्थ्य आहे त्या नारळामध्ये. विसर्जन करायचा नाही. ते नारळामध्ये एवढी सेवा केली आहे, एवढी पॉझिटिव्हिटी त्या नारळामध्ये आहे, तो विसर्जन करायचा नाही.
तुम्ही एकदा घरावर टांगू शकता किंवा तुम्ही फोडून खाऊ शकता, तुमची इच्छा. बरोबर. ते काही नारळ जे काही पाणी असणार आहे तांब्यामध्ये, त्याचं काय करायचं, तर ते तुम्ही तुळशीला सोडून कुठल्या पण झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याच्याबरोबर सुपारी आणि ₹1 तो तसाच ठेवा. सुपारी थोडीशी वाळून घ्या, कारण जेव्हा पण आपण कलशाची स्थापना करतो त्या सुपारीचा वापर तुम्हाला करता येईल. ₹1 तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, की जेणेकरून तो नेक्स्ट टाइम कामा येईल. तो ₹1 खर्च होणार नाही याची काळजी घ्या. मग तुम्ही तो पूजेसाठी वापरला तरी चालेल किंवा आपल्या घरात ठेवलं तरी चालेल. जे काही सुपारीचं सांगितलं, जे काही फळं तुम्ही ठेवलेलं ते फळं तुम्ही ग्रहण करू शकता. जे काही नागवेलीचे पानं आहेत ते तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे. आता घरात पारायणाची सांगता तुम्ही करत आहात, अगदी घरात करा किंवा केंद्रात सगळं माहिती असतं, पण तरी पण सांगते. अध्याय 53 वाचून झाला, त्याच्यानंतर अध्याय परत पहिला घ्यायचा. पहिल्या अध्यायाच्या 4 ते 5 ओव्या तुम्हाला वाचायच्या आहे आणि नंतर तो अध्याय झाकून ठेवायचा आहे. परत एकदा सांगते, घरात करणार असेल तर 53 अध्याय तुमचं अगदी 4 तारखेला आपलं संपूर्ण वाचून होतं. त्याच्यानंतर आपल्याला अध्याय पहिला घ्यायचा आहे, 4-5 ओव्या वाचायच्या, 4-5 ओव्याच वाचायच्या आहे. नंतर तो ग्रंथ झाकून ठेवायचा. 5 तारखेला तो ग्रंथ हलवायचा. तो कसा हलवायचा, तर ग्रंथ आपल्या डोक्यावर घ्यावा, इथे म्हणजे आपल्या माथ्याला स्पर्श. आता माझ्याकडे असं काही दाखवायला नाही तुम्हाला, तर मी तो ग्रंथ आपल्याला हलवायचा पण नाहीये. म्हणजे आता जेव्हा सांगता होईल तेव्हा 5 तारखेला. जर 4 तारखेला तुम्हाला ग्रंथ घरी नेऊ दिला तर तुम्ही देणारच नाही, तरी पण सांगते. जर केंद्रवाले बोलले की तुम्ही घरी घेऊन जा, तर तुम्ही 4 तारखेला आणा किंवा तुम्ही 5 तारखेला आणा. आपल्या डोक्यावर तो ठेवायचा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, हा 3दा जय जयकार करायचा. ग्रंथ उचलताना केंद्रात हे सगळं केलं जातं, घरात सांगते की तो ग्रंथ उचलायचा, आपल्या मस्तकी लावायचा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा 3दा जय जयकार करायचा. आता खूप वेळा बघितलं जातं, खूप वेळा असं ऐकलं जातं, ग्रंथ लोक काही ठिकाणी असं दाखवतात की ग्रंथ ठेवलाय, त्या ग्रंथावर कोणीतरी काडीपेटीच ठेवल, त्या ग्रंथावर कोणीतरी हारच ठेवल, त्या ग्रंथावर कोणीतरी अजून कुठेतरी देवाचा फोटोच ठेवल. असं चालत नाही. गुरुचरित्र ग्रंथ आहे तो व्यवस्थित पठण करून झाल्यावर व्यवस्थित स्वच्छ कपड्यांमध्ये तो गुंडाळून ठेवायचा असतो आणि तो अशा ठिकाणी ठेवायचा असतो की वारंवार तिथे हात लागणार नाही. मासिक धर्म असो, सुतक विटाळ, कधी पण म्हणजे एरवी पण आपल्याला त्या ग्रंथाला हात लावला जाणार नाही, अशा ठिकाणी तो ग्रंथ ठेवायचा असतो. आता माझ्या घरात म्हणाल तर माझा जो देव्हारा आहे त्याच्या खाली एक ड्रॉवर आहे, त्या ड्रॉवरच्या वर म्हणजे त्या ड्रॉवरमध्ये मी तो ग्रंथ ठेवलाय, पण त्या ग्रंथावर कुठलाच भार नाहीये. त्या ग्रंथावर ना कुठला फोटो आहे ना काही वस्तू ठेवल्या आहे. कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये असं बघितलं जातं की ग्रंथ ठेवलाय पण त्याच्यावर काडीपिटी आहे किंवा अजून नारळ आहे, काहीतरी अजून ठेवलेलं आहे, अगरबत्त्या ठेवलेला आहे, तर हे पूर्ण चुकीचं आहे. गुरुचरित्र ग्रंथावर किंबहुना कुठल्याच ग्रंथावर भार ठेवायचा नाही. गुरुचरित्र ग्रंथ हा सेपरेट वरती ठेवायचा असतो. आता स्वामी चरित्र सारामृत किंवा दुर्गा सप्तशती पारायण हे आपण एकावर एक असं बऱ्याच ठिकाणी ठेवलं जातं, पण गुरुचरित्र ग्रंथ असं ठेवायचा नाही. त्याच्यावर कुठल्याच प्रकारचा भार ठेवायचा नाही. ते अशा ठिकाणी ठेवायचं जिथे वारंवार हात पण लागणार नाही. मग आपल्या घरात जो माळा असतो तर त्या बऱ्याच वेळा असं होतं की त्या माळ्यावर पण स्वच्छ म्हणजे एका कापडामध्ये गुंडाळून, एका व्यवस्थित ठिकाणी, एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून किंवा अजून काही व्यवस्थित असेल तुमच्या घरात एखादा कपडा असेल किंवा चांगलं जाड एखादी पिशवी असेल त्याच्यावर गुंडाळून ते माळ्यावर ठेवलं जातं. थोडक्यात काय, अशा ठिकाणी ठेवा की तिथे वारंवार हात लागणार नाही. नैवेद्याचं सांगितलं मी तुम्हाला की नैवेद्य तुम्हाला ग्रहण करायचं आहे. अजून काही अडचण असेल ताई, 3 दिवसाचं पारायण. आता समजा बघा, बरेच लोक आहे ना खूप आधी पारायणाला बसलेले आहे. लाईक म्हणजे कोणी 21ला बसलंय, कोणी 20ला बसलंय, कोणी 22ला बसलंय, असं जे तुमचं असेल तरी सुद्धा आता समजा 21ला कोणी बसलं आहे तर अर्थात आधीच आपली सांगता होते. ज्यांची इच्छा आहे की ताई माझं 7 दिवसाचं पारायण आहे, जे 8व्या दिवशी माझी सांगता झालेली आहे किंवा मला करायची आहे, तर ती तुम्हाला 8व्या दिवशी तुम्हाला ती सांगता करायची असते. गुरुचरित्र ग्रंथाची पारायण जेव्हा दत्त जयंती असते, दत्त जयंतीच्या सप्ताह काळामध्ये 7व्या दिवसाच्या पारायणाची सांगता ही 8व्याच दिवशी करायची असते. या पद्धतीने काही अडचण असेल तर कमेंट करा, उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.